मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा हा टॉपिक आहे ते म्हणजे आज मी तुम्हाला 15 असे पदार्थ किंवा 15 अशा गोष्टी सांगणार आहे जे की तुम्ही वजन कमी करणार असाल किंवा तुम्हाला जर वजन मेंटेन ठेवायचं असेल तर या 15 गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतल्या नाही पाहिजे। अशा 15 गोष्टी ज्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे तुमच्या वेट लॉससाठी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आता ज्या सर्व 15 गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या सर्व अशा आहेत की ज्याच्यामध्ये हाय फायबर प्रमाण जे म्हणतो आपण जे की वेट लॉससाठी महत्त्वाचं आहे ते अजिबात नाही। हाय कोलेस्टेरॉल, हाय सॅच्युरेटेड फॅट्स आणि हाय शुगर असे जे पदार्थ आहेत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जे की तुम्ही वेट लॉसमध्ये किंवा वजन कमी करायचं असेल तर खाल्ल्या नाही पाहिजे। त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा येतं ते नंबर 1 म्हणजे फ्रेंच फ्राईज आणि पोटॅटो चिप्स। हो, आजकाल सर्वच मुलांना किंवा सर्वांनाच आवडणारा पदार्थ तो म्हणजे फ्रेंच फ्राईज। पण फ्रेंच फ्राईजमध्ये तुम्हाला माहीत आहे का सर्वात जास्त प्रमाणामध्ये कॅलरीज असते किंवा जास्त तेलकट असतात। फ्रेंच फ्राईज जास्त तेल शोषून घेतं, त्यामुळे यामध्ये आपण काय म्हणतो डायबिटीस होण्याचा चान्स जो आहे तो सगळ्यात जास्त असतो। जे लोक फ्रेंच फ्राईज किंवा चिप्स वगैरे खातात एक्स्ट्रा फ्लेवर ॲड केलेले असतात की टेस्ट चांगली यावा याच्यासाठी आणि यामध्ये मग कोलेस्टेरॉल देखील याने वाढतं। त्यामुळे जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही फ्रेंच फ्राईज किंवा पोटॅटो चिप्स जे आहेत ते खाणं शक्यतो टाळावं। आणि हो, आता नंबर 2 ला येतो ते म्हणजे ज्यूस जे असतं किंवा तुम्ही ताज्या फळाचा ज्यूस करून जरी पिलात तरी ते देखील तुमच्या आरोग्यासाठी किंवा वेट लॉससाठी चांगलं नाही। एक वेळ तुम्ही पूर्ण एक फळ खा। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो डाएट चार्ट सांगितला त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की एक सीझनल फ्रूट तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समाविष्ट केलं पाहिजे। आता फळामध्ये म्हणजे जे प्रॉपर एक फळ असतं त्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं जे की तुम्ही त्याचा ज्यूस बनवता त्यावेळेस त्यातील फायबर्स निघून जातात आणि त्यामध्ये राहतं ते म्हणजे जास्त हाय शुगर कंटेंट, जास्त साखर राहते त्यामुळे शक्यतो नाही म्हणू शकत पण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे जे ज्यूस आहेत ते नाही पिले पाहिजे। आता नंबर 3 ला येतो ते म्हणजे व्हाईट ब्रेड। हो, मल्टीग्रेन जो ब्रेड असतो तो तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता किंवा हाय फायबरवाले ब्रेड जे आहेत ब्राऊन ब्रेड असे हे तुम्ही थोड्या प्रमाणात म्हणजे 1 ते 2 स्लाइस तुमच्या आहारात घेऊ शकता। पण जे व्हाईट ब्रेड असतात त्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं आणि जे काय म्हणतो चरबी फॅट जे आहेत त्यातील फॅट म्हणजे व्हाईट ब्रेड काय करतं फॅट आपल्या ओटीपोटामध्ये साठवण्याचं काम करतं आणि त्या पर्यायाने तुमची कंबर वाढते। त्यामुळे व्हाईट ब्रेड खाणं हे शक्यतो टाळावं। त्यानंतर पुढचं आहे 4 नंबर ते म्हणजे सॉफ्ट ड्रिंक जे असतात कोकोकोला म्हणा किंवा थम्सअप म्हणा असे जे हे सॉफ्ट ड्रिंक्स असतात त्यामध्ये वेट गेन करण्याची कॅपॅसिटी खूप जास्त असते कारण ह्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण साखरेचं प्रमाण खूप असतं। त्यामुळे किडनीचे आजार, हार्टचे आजार असे आजार तुम्हाला जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सॉफ्ट ड्रिंक्स जे आहेत ते तुमच्या आहारात असेल तर याने तुम्हाला किडनीचे आजार त्याचबरोबर डायबिटीस होण्याचा चान्स देखील तुमच्या बॉडीला सगळ्यात जास्त असतो। आता त्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे केक आणि पेस्ट्री। आता केक आणि पेस्ट्रीमध्ये व्हिप क्रीम वापरलेली असते आणि व्हिप क्रीममध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं। पेस्ट्री हे कोलेस्टेरॉलने खूप जास्त परिपूर्ण असतात आणि त्याचबरोबर यामध्ये मैदा देखील असतो। कधीतरी खाण्यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठाची किंवा रवा केक वगैरे तुम्ही ट्राय करू शकता पण जे मैद्यापासून बनवलेला केक किंवा पेस्ट्री आहे हे शक्यतो खाणं हे टाळावं। त्याच्यानंतर पुढचा नंबर येतो ते म्हणजे कॅन्डी बार्स म्हणजे चॉकलेट्समध्ये मेल्टेड चॉकलेट सोडा म्हणजे मैदा त्याचबरोबर मेल्टेड चॉकलेट्स आणि शुगर हे सर्व असतं आणि यामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण साखरेचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ते खाणं टाळावं। त्याच्या पुढचा नंबर येतो ते म्हणजे बियर किंवा अल्कोहोल आणि बियर जे आहे ते काय करतं जर तुम्ही वजन कमी करत असाल तर फॅट बर्निंग जी कॅपॅसिटी असते म्हणजे जे फॅट्स असतात ते बर्न करण्याचं काम जे असतं ते स्टॉप करतं हे अल्कोहोल किंवा बियर शक्यतो
म्हणजे तुमच्या आहारात किंवा तुमच्या लाईफमध्ये नसावी, त्याचे खूप सारे दुष्परिणाम आहेत हे तर सर्वांना आपल्याला माहीतच आहे. त्याच्यानंतर पुढचा नंबर येतो तो म्हणजे आईस्क्रीम. हो, आईस्क्रीम जे आहे ते आपण काय म्हणतो की बाबा मी आईस्क्रीम खातो किंवा मलाई दुधाची आईस्क्रीम खातो, पण कोणतीही आईस्क्रीम घ्या त्यामध्ये जे शुगरचं प्रमाण आहे ते जास्तच असतं. आणि जरी तुम्ही म्हणाल की मी दुधाची आईस्क्रीम खातो, पण त्या दुधापासून ज्या वेळेस तुम्ही आईस्क्रीम बनवता त्यावेळेस त्यातील जे कॅल्शियम आहे ते कमी झालेलं असतं, म्हणजे पूर्णपणे नष्ट झालेलं असतं आणि खाली राहते ती म्हणजे फक्त साखर आणि साखरच. त्यामुळे वेट लॉससाठी आईस्क्रीम खाणं देखील तितकंच धोक्याचं आहे. आता आईस्क्रीमच्या नंतर सर्वांचा आवडता पदार्थ तो म्हणजे पिझ्झा. पिझ्झा हा मैद्यापासून बनलेला असतो, शिवाय त्याच्यावर मोझरेला चीज असे बरेच पदार्थ असतात. आणि मैदा हा फॅट बर्न करत नाही किंवा मैदा हा पचायला जड असतो, पोट फुलतं किंवा जास्त वेळ पोटात राहतो. त्यामुळे पिझ्झा खाणं देखील तितकंच हे धोक्याचं आहे, जेणेकरून तुमचं कोलेस्टेरॉल लेवल पिझ्झाने नक्कीच हे वाढू शकतं. त्यानंतर पुढचा नंबर येतो ते म्हणजे हाय कॅलरीज कॉफी. आता नावातच आहे जास्त कॅलरीज असलेली ही कॉफी. आणि कॉफी किंवा चहा हा आरोग्यासाठी किंवा वेट लॉस करण्यासाठी हा उपयोगी नाहीच आहे. त्यामुळे आपला हा हाय कॅलरीज कॉफी किंवा चहा वजन कमी करताना नक्कीच टाळावं. त्यानंतर पुढचा नंबर आहे तो म्हणजे व्हाईट राईस. आपण जो रेग्युलर भात खातो तो वजन कमी करताना खाणं टाळावं किंवा त्याचं प्रमाण खूप कमीत कमी असावं, अगदी थोडंसं. आता हा भात जर खायचा असेल किंवा हा राईस जर खायचा असेल तर कोणता खावा, कसा खावा व्हाईट राईस हे देखील मी या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे डाएट प्लॅन शेअर केला त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे या आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता. आता आजकाल बरेच लोक ब्रेडसोबत पीनट बटर खातात. आता हे पीनट बटर यामध्ये शेंगदाणा देखील आहे आणि त्याचबरोबर बटर देखील आहे. त्यामुळे फुल ऑफ शुगर आणि कोलेस्टेरॉलनी भरलेला हा जो पदार्थ आहे, त्यामुळे हा पदार्थ देखील खाणं नक्कीच टाळावं. आता आपण चिकन तर आहारात घेतो, जे डाएट असतं डाएट प्लॅन सांगतात ते देखील चिकन तुमच्या आहारात घ्यायला सांगतात. पण चिकन कसं बॉईल चिकन खायला सांगतात. पण जर तुम्ही फ्राईड चिकन खाल्लं, हो फ्राईड चिकन तुमच्या आहारात नसावं. फ्राईड चिकनने काय होतं, हाय कॅलरीज असतात त्यामध्ये आणि शिवाय हाय कोलेस्टेरॉल देखील असतं. चिकन आणि ते फ्राय केल्याच्या नंतर ते होतं फ्राईड चिकन आणि ते चिकन हाय कोलेस्टेरॉलने असतं भरलेलं. त्यामुळे हे फ्राईड चिकन जे आहे ते देखील खाणं टाळावं. त्यानंतर क्रीम चीज. आता चीज म्हटलं की हाय फॅट्स येतात, त्यामुळे हाय फॅट्स आपल्या आरोग्यासाठी तितकेच किंवा वेट लॉस करण्यासाठी तितकेच घातक आहे. त्यामुळे हा देखील पदार्थ टाळावं. सर्वात शेवटचा म्हणजे 15वा पदार्थ तो म्हणजे क्रॅकर्स किंवा बिस्किट्स. हो, बिस्किट हे मैद्याचे असतात आणि त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं, पाम ऑइल वापरलेलं असतं. त्यामुळे प्रमाण असतं 1 ते 2 ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त बिस्किट देखील तुमच्या आहारात असणं हे धोक्याचं आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी. त्याचबरोबर जाम असतात, ज्यामध्ये प्रोसेस शुगर म्हणजे साखर जास्त वापरली असते किंवा फ्लेवर्स ॲड करण्यासाठी काही मसाले वापरलेले असतात, फ्लेवरिंग एजंट वापरलेले असतात, जे फॅट बर्न करत नाही किंवा शुगरचं शरीरातलं प्रमाण वाढवतात, हाय कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे हे जे पदार्थ मी 15 तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे ते नक्कीच खाणं टाळावं. आणि ही 15 पदार्थांची नावं जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. हे पदार्थ तुमच्या आहारातून तुम्ही पूर्णपणे कमी केल्यास तुमचं वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका.